नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपा संदर्भात एकदा जर कुटुंबातील एका व्यक्तीने संमती दिली असेल किंवा एनओसी दिली असेल तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेता येत नाही. तसेच 10 वर्षाचा काळ जरी झालेला असला तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे अनुकंपाची नोकरीही नाकारता येत नाही. या दोन महत्त्वाच्या विषयांवर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्त्वपूर्ण जजमेंट दिलं त्या निर्णयासंदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तररित्या बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल की अनुकंपा हा भरती प्रक्रियेचा जो नियम आहे त्याला अपवाद आहे. म्हणजे भरती प्रक्रियासाठी अर्ज प्रक्रिया, त्याच्यानंतर परीक्षा, मुलाखत, लेखी परीक्षा अशा टप्प्यातून जावं लागतं. परंतु अनुकंपा हा ज्या कुटुंबातील करता कमवता व्यक्ती हा अचानक निधन पावला असेल आणि त्या कुटुंबावरती जर उपासमारीची वेळ आली असेल तर त्या कुटुंबाचं संरक्षण संवर्धन करून घेण्यासाठी शासनाने अनुकंपाची नोकरी देण्यासंदर्भातला GR हा काढलेला होता. त्याचा उद्देश हा होता की त्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येऊ नये आणि सडन क्रायसिस जर असेल तर त्या कुटुंबाला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार मिळावा असा उद्देश होता. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती असते की अनुकंपाचा जो नियम आहे तो थर्ड चाइल्ड जर असेल तर तो मात्र तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये तुम्हाला सूट मिळत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला अनुकंपाचा जो नियम आहे तो थर्ड अपत्यासाठी लागू करता येऊ शकतो. परंतु आजच्या प्रकरणामध्ये अशी परिस्थिती आहे की जर एकदा कुटुंबातील एका व्यक्तीने अनुकंपा नोकरीसाठी संमती दिली तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे घेता येत नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्त्वपूर्ण कथन केलं त्या संदर्भातलं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओत आपण घेत आहोत. हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण प्रकरणाची फॅक्ट्स, पार्श्वभूमी आणि कशा पद्धतीत त्या नियमांचा वापर आपल्याला करता येऊ शकतो आणि 10 वर्ष जरी उलटून गेले असतील तरी देखील प्रशासकीय दिरंगाईमुळे अनुकंपा नाकारता येत नाही या मुद्द्यावर देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो, परिस्थिती अशी होती की अर्जदाराची जी बहीण होती तर ती बहीण पशुवैद्यक अधिकारी म्हणून नोकरीला होती आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. परंतु त्या जी काही मयत बहीण होती तिला 2 भाऊ होते. तर त्यापैकी एका भावाने अनुकंपासाठी अर्ज केला. अनुकंपासाठी अर्ज केल्यानंतर त्याच्यात क्वालिफिकेशन नसल्यामुळे त्या भावाने तो अर्ज मागे घेतला आणि दुसऱ्या भावाचा अर्ज त्यामध्ये दाखल केला. ज्यावेळेस दुसऱ्या भावाचा अर्ज अनुकंपा नोकरीसाठी मिळण्यासाठी दाखल झाला तर त्यावेळेस ज्या भावाने पहिला अर्ज केला होता तर त्याला संमती दिली. परंतु 2015 आणि 16 मध्ये त्यांच्यात काही कौटुंबिक वाद झाला आणि कौटुंबिक वाद झाला असल्यामुळे ज्या भावाला संमती दिली होती त्याचं नाव प्रत्यक्ष यादीतून काढून टाकण्यासाठी अर्ज किंवा हरकत त्या अगोदरच्या पहिल्या भावाने त्यामध्ये घेतली. ती हरकत घेतल्यानंतर संबंधित डिपार्टमेंटकडून अर्जदाराला, म्हणजे मूळ अर्जदार होता, तर त्याला न्यायालयात संबंधित विभागाकडून पत्र आली की तुम्ही नॉमिनेशन सर्टिफिकेट दाखल करा आणि जर तुम्ही ते नॉमिनेशन सर्टिफिकेट दाखल नाही केलं तर अशा परिस्थितीत तुमचा जो अर्ज आहे तर तो बाद केला जाईल. परंतु या प्रक्रियेला जवळपास 10 वर्ष उलटून गेली आणि त्या व्यक्तीचं नाव हे 2023 मध्ये प्रत्यक्ष यादीतून काढण्यात आलं. मित्रांनो, यामध्ये परिस्थिती अशी होती की ज्यावेळेस अर्जदाराने, म्हणजे पहिल्या अर्जदाराने ती संमती दिली त्यावेळेस त्याचं नाव हे 43 क्रमांकावरती होतं वेटिंग लिस्टमध्ये, म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये. आणि ज्यावेळेस ते नाव हे कमी केलं तर त्यावेळेस त्याचं नाव हे प्रत्यक्ष यादीमध्ये, सुधारित प्रत्यक्ष यादीमध्ये 2 नंबर क्रमांकावर होतं आणि त्या व्यक्तीला नोकरी मिळणारच होती. त्याच वेळीस प्रशासनाने किंवा त्या संबंधित विभागाने त्या व्यक्तीचं नाव प्रत्यक्ष यादीतून काढून टाकलं आणि ते जे कम्युनिकेशन झालेलं होतं त्या कम्युनिकेशनला अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हानित केलं.
त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की जे काही कम्युनिकेशन केलं ते चुकीचं आहे आणि 21 सप्टेंबर 2017चा अनुकंपा नोकरी देण्याबाबतीतला जो काही शासन निर्णय आहे त्यातील तरतुदींच्या विरोधात आहे असं अर्जदाराचं म्हणणं होतं. आणि ज्यावेळेस न्यायालयासमोर ही बाब आली, हिअरिंग आलं, हिअरिंग करताना न्यायालयाने 2च प्रश्न संबंधित डिपार्टमेंटला विचारले की ज्यावेळेस त्या व्यक्तीने अर्ज दिला त्यावेळेस पहिल्या बाबाने त्याला संमती दिली होती आणि एकदा जर संमती दिली असेल तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला ती मागे घेण्याची तरतूद 21 सप्टेंबर 2017चा जो काही GR आहे त्यामध्ये केलेली नाही. जर तुम्हाला हरकत घ्यायची असेल तर ती हरकत घेण्याची जी काही वेळ आहे ती वेळ म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर नोकरी मिळवताना ज्या काही अटी आणि शर्ती त्या व्यक्तीला लादलेल्या असतात त्याचा जर भंग किंवा उल्लंघन त्या अर्जदाराने केलं तर अशाच परिस्थितीत 21 सप्टेंबर 2017चा जो काही GR आहे त्याच्यातील कलम 8 आणि सबक्लॉज आ यातील तरतुदीनुसार ही जी नोकरी आहे अनुकंपाची तर ती रद्द करता येते. परंतु या अर्जदाराला नोकरी मिळण्यापूर्वीच तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही दिलेली संमती ही मागे घेऊ शकत नाही, कारण याबाबतचा कोणताही कायदा किंवा कोणतीही तरतूद सदर शासन निर्णयामध्ये नमूद नाही. त्यामध्ये दुसरा प्रश्न असा उपस्थित केला शासनाने की 10 वर्षापर्यंत या अर्जदाराने आम्ही मागितलेली NOC आणून दिली नाही आणि 10 वर्षापर्यंत जर याने आणून दिली नाही तर याचा अनुकंपाचा क्लेम हा रद्द होतो, कारण जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती ही ॲज इट इज आज रोजी नाही असा बचाव संबंधित विभागाने घेतला. याला उत्तर देताना न्यायालयाने असं सांगितलं की प्रशासकीय दिरंगाई ही तुमच्यामुळे झालेली आहे, अर्जदारामुळे नाही. कारण ज्यावेळेस प्रत्यक्ष यादीमध्ये अर्जदाराच्या नावाचा समावेश केला जातो त्याच वेळेस त्या व्यक्तीला अनुकंपाची नोकरी देणं हे 21 सप्टेंबर 2017च्या GR नुसार संबंधित डिपार्टमेंटवर बंधनकारक आहे. आणि मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर न्यायालयाने त्या अर्जदाराला 10 वर्षानंतर का असेना परंतु नोकरी देण्याचे आदेश हे संबंधित डिपार्टमेंटला दिले. आता मित्रांनो, याचा फायदा असा होऊ शकतो की तुमच्याकडे जर अशी काही परिस्थिती असेल किंवा तुमच्या बाबतीत जर असं प्रकरण घडलं असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला कशा पद्धतीने या व्हिडिओचा आणि या दिलेल्या जजमेंटचा फायदा मिळू शकतो का नाही याचं देखील महत्त्व या व्हिडिओतून समजून येऊ शकेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नमूद केलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.